नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. मित्रांनो, बेस ना, सगळी मजेत ना, एकदम मजेत राहायचा, एकदम आनंदी राहायचा बरोबर. पण एकदम जास्ती आनंदी पण नाही राहायचा, नाही त्याच्यामुळे आपल्या हातून भलत्या चुका पण होत्यात. मग चुका झाल्या काय, मग नंतर मग आपल्याला पश्चाताप होतो. काय रे, हे काय झाला, असा नाही करायला पाहिजे होता, तसा नाही करायला पाहिजे. लोक पण मग सांगत तसा नाही तुम्ही करायला पाहिजे, तसा नाही करायला पाहिजे. मित्रांनो, आजचा माझा एक टॉपिक असा आहे का बाबा, जिकडे तिकडे आता ॲक्सिडेंट फार होतात. हो काय, ॲक्सिडेंटचं प्रमाण फार वाढलं आहे, अपघातांचं प्रमाण फार वाढलेलं आहे. कारण की आता वेगवेगळ्या गाड्या आल्या, भारी भारी गाड्या आल्या, आणि स्पीडमध्ये हिंडायची प्रत्येकाला हाऊस झाली. मस्तपैकी हिंडतो, कोणीतरी मागून गर्लफ्रेंड वगैरे बसेल आहे, कोणाला तरी भेटायला मी जातोय, कोणाचं काहीतरी काम आहे, कोणाची पार्टी आहे. ह्याच्यामध्ये कसं आपण माणूस म्हणजे एकदम एन्जॉय म्हणजे एकदम हॅपी राहतो, असा एकदम खुश राहतो. आणि त्याच्यामध्ये ना त्याच्या धुंदीमध्ये ना तो निघून जातो. नंतर मग कुठं तरी जाऊन कुठं झाडाला ठोकतो, कुठं रस्त्यावर पडतो. मग अशा घटना घडत आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे, आपले एक घराचा एकुलता एक आपले आधार राहतो. आणि आपले अशा गोष्टी करतून पटकन एखादा माणूस पटकन नाहीसा झाला तर मग घरच्यांवर खूप लोड पडतो त्याचा. फार मग त्याचा सगळ्यांना म्हणजे दुःख होतं, खरी सांगतो. तर मित्रांनो ना, सध्या खरी सांगतो त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजे जिकडे तिकडे आता भरपूर लोक फास्टमध्ये जोरात हिंडतात गाडी रस्त्यावर. तर खरं सांगतो, तुम्ही हळू जरा फिरा. आणि गाडी कुठं काही घेऊन जासाल ना, तर गाडीचा जरा आधी तुम्ही चेक करून जा, काय हवा आहे का नाही, ब्रेक लागत काय नाही, एक्सिलेटर चाललं का नाही, ह्या अगोदर तुम्ही सगळा चेक करा. तुमची गाडी आहे ना, तर तुम्ही एक गाडी एक म्हणजे असा एक त्या वाहन आहे ना, तर जरा थोडासा तुम्ही त्याच्याकडे जरा लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. कारण की पटकन काही चुका झाल्या ना, तर तुम्हाला त्याचा म्हणजे त्या चुका सुधारता नाहीत असा. त्यासाठी सांगतो, चुका म्हणजे एखादी चुकी होण्याच्या अगोदरच आपले सुधारला पाहिजे. म्हणजे आणि आता तुम्हाला सांगतो ना, काही बाईकचाच नाही, पण तुम्हाला सांगा, जीप सांगा, टू व्हीलर म्हणजे त्या 4 व्हीलर सांगा, 2 व्हीलर सांगा, मोठमोठे ट्रक सांगा, बसेसच्या सांगा, असा जिकडे तिकडे भरपूर ॲक्सिडेंट होत्या. आणि तुम्हाला अजून सांगतो काय, म्हणजे एखादा आपले जरी हळू जात राहिलो ना, तरी पण एखादा पुढचा किंवा मागचा ना येतो, जोरात येतो, असा जोरात येऊन आपल्याला ठोकून जातो. मग आपली सांगतात माझी नाही चुकी होती, त्याची होती. पण त्याच्यात जर आपले जर थोडा हळू राहिलो, एकदम स्लो जर राहिलो ना, तर पटकन आपल्याला आपली गाडी कंट्रोल करता येते. आता मला तर चालवता नाही आहे, पण तुम्हाला मी सांगतो असा. कारण की आता आपले एक निरीक्षण केला तर त्या असा, तर आपले जरा हळू राहिलो ना, तर आपली गाडी कंट्रोल करता येईल. आणि जर फास्ट राहिली तर गेलोच असा, म्हणजे दुसऱ्या चुकी राहिली तरी आपण पण त्याच्यातून जातो. त्याच्यामुळं सांगतो ना, जरा तुम्ही जरा याच्यावर हे गोष्टी जरा विचार करा रे. फार लोक एक महिन्यात किती लोक मरत आहेत, ही ॲक्सिडेंटमुळं मरत आहेत. तर जरा ना खरी सांगतो, ही एक फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की ना, आनंदाचे भरामध्ये ह्या अशा गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळं जरा खरी सांगतो, याच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या आणि जरा गाडी हळू चालवा. जरा एखादा गाडीवाला येत व्हा तर आपले रस्त्याला चालत जातो ना, तर तिला सांगा ते जरा त्याचा पण भरोसा नाही. कारण की पटकन तो आपल्या अंगावर येईल, सांगताय नाही. कारण कधी लोकांना गाडी चालवताना झोप पण लागत आहे, त्याच्यामुळे पटकन कोणी अंगावर सांगता नाही. त्याच्यापेक्षा आपले रस्त्याला चालू ना, एखादा गाडीवाला आला तर थोडासा आपल्या साईडला राहायचा, आपले एक पाऊल मागं घ्यायचा. सगळ्या गोष्टी होत्यात. तर खरी सांगतो, जरा गाडी हळू चालवा. खरी सांगतो मित्रांनो, आणि तुमचा जीवन हा फार महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. तर खरी सांगतो मित्रांनो, एकदा याच्यावर जरा विचार करा.